नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर या व्हिडिओच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागातील ESIC अंतर्गत जी आरोग्य विभागातील पदे आहेत, ज्यामधील महत्त्वाची पदे ही परिचारिका व औषध निर्माता ही आहेत। या पदासाठीच्या पात्रतेमध्ये महत्त्वाचे बदल केलेले आहेत। आपण जर हा व्हिडिओ पाहत असाल तर शेवटपर्यंत पहा, जेणेकरून या संदर्भातील सर्व माहिती आपणास उपलब्ध होऊन जाईल। कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। जे या परीक्षेची तयारी करीत आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे। यामध्ये पात्रतेमध्ये काही बदल केलेले आहेत, त्यामुळे बरेच विद्यार्थी या पदासाठी पात्र होणार नाहीत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवीन अपडेटसाठी आमचं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन या राजपत्रानुसार काही पदांच्या पात्रतेमध्ये बदल केलेले आहे। ज्यामध्ये महत्त्वाचं पद आहे अधिपरिचारिका आणि औषध निर्माता। याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील राज्य कामगार विमा योजनेतील ही पदे आहेत आणि या पदासाठी या पात्रतेमध्ये बदल केलेले आहे। यामध्ये या राजपत्रानुसार पहिले महत्त्वाचं पद आहे जे संख्येने जास्त असतं कोणत्याही भरतीमध्ये, ते म्हणजे अधिपरिचारिका परिचारिका स्टाफ नर्स। तर या पदासाठी या पदावरील नियुक्ती निवड समितीमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिफारस केलेल्या उमेदवारामधून नामनिर्देशनाद्वारे पुढील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारामधून करण्यात येईल। तर खाली पात्रता दिलेली आहे। त्यामध्ये वयोमर्यादा, यामध्ये किमान वयोमर्यादा ही उक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरातीप्रमाणे अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास 18 वर्ष पूर्ण असलेले, म्हणजे कमीत कमी वय हे 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे। आणि कमाल वयोमर्यादा उक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरातीप्रमाणे अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास, म्हणजे जाहिरातीमध्ये जो अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक आहे या दिनांकास अनुसरून राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 43 वर्ष आणि जे प्रवर्ग राखीव नाही त्यांच्यासाठी 38 वर्ष एवढी वय पूर्ण असणं आवश्यक आहे। हे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र होणार आहेत ज्यांचं वय हे 18 वर्ष पूर्ण आणि कमीत कमी 18 वर्ष पूर्ण, आणि राखीव उमेदवारासाठी 43 वर्ष आणि अराखीव उमेदवारासाठी 38 वर्ष एवढी वयोमर्यादा आहे। यानंतर महत्त्वाची अपडेट ज्यामध्ये बदल केलेला आहे की शैक्षणिक अर्हता। तर आपण DHS DMARमध्ये ज्यावेळेस आपण जाहिरात पाहिली त्यामध्ये BSc नर्सिंग किंवा GNM झालेले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतील असं आपण पाहिलेलं आहे। पण या सार्वजनिक आरोग्य विभागातील ESIC या साठी स्टाफ नर्स या पदासाठी खालील पात्रता ही देण्यात आलेली आहे। यामध्ये उमेदवाराने संविधानिक विद्यापीठाची विज्ञान नर्सिंग शाखेतील पदवी धारण केलेली असावी आणि महाराष्ट्र परिचारिका अधिनियम 1966चा कलम 40 अन्वये नोंदणी केलेली असावी। म्हणजे BSc नर्सिंग येथे सुद्धा पात्र असतील, जसे DHS DMARसाठी पात्र आहेत तसे ESICसाठी पात्र आहेत। तर खाली एक महत्त्वाचा बदल केलेला आहे। दुसरी पात्रता अशी आहे की उमेदवार विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा आणि संविधानिक विद्यापीठाची सामान्य परिचारिका व प्रसूतीशास्त्र GNM विषयातील पदविका धारण केलेली असावी। तसेच महाराष्ट्र परिचारिका अधिनियम 1966 अन्वये नोंदणी केलेली असावी। तर या दुसऱ्या पात्रतेमध्ये एक महत्त्वाचा बदल केलेला आहे की काही विद्यार्थ्यांनी ANM करून GNM केलेलं आहे। ज्यांचं 12वी आर्ट्स होतं त्यानंतर त्यांनी ANM केलं आणि ANMच्या बेसवर GNM केलं। तर 12वी आर्ट्स नंतर GNM केलेले हे या ESIC परीक्षेसाठी पात्र असणार नाहीत। 12वी सायन्स प्लस GNM हेच ESIC परीक्षेसाठी पात्र असणार आहेत। हा महत्त्वाचा बदल आहे, सर्वांनी ही बाब लक्षात घ्यायची आहे। आणि हा बदल फक्त ESICसाठीच आहे। या राजपत्रानुसार ESICसाठी बदल केलेला आहे, इतर विभागाचा या राजपत्रामध्ये उल्लेख नाही, म्हणजे DHS DMARचा स्पष्ट उल्लेख यामध्ये नाही। त्यामुळे त्या पदासाठी हा बदल या नियमानुसार तरी लागू होणार नाही, ही पण गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं पद आहे औषध निर्माता। यामध्ये सुद्धा जी पात्रता आहे ती आपण पाहणार आहोत। तर या पदावरील नियुक्ती निवड समितीमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिफारस केलेल्या उमेदवारामधून
नामनिर्देशनाद्वारे पुढील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारामधून करण्यात येईल. तर यामध्ये जे उमेदवार आहेत औषध निर्माता या पदासाठी, यासाठी वयोमर्यादा आहे, कमीत कमी वयोमर्यादा ही 18 वर्ष असणार आहे. म्हणजे अर्ज करायची जो दिनांक आहे परीक्षा जाहिरातीमध्ये दिलेल्या त्या दिनांकास कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असलेले पाहिजे. आणि जास्तीत जास्त अराखीव उमेदवारासाठी 38 वर्ष आणि राखीव उमेदवारासाठी 43 वर्ष पूर्ण असणे येथे आवश्यक आहे. ही वयोमर्यादा ही ESIC फार्मासिस्ट पदासाठी देण्यात आलेली आहे या राजपत्रान्वये. त्यानंतर शैक्षणिक अर्हता आपण पाहू तर येथे उमेदवाराने संविधानिक विद्यापीठाची औषध निर्माण विषयातील पदवी धारण केलेली असावी आणि औषध निर्माणशास्त्र अधिनियम 1948 अन्वये नोंदणी केलेली असावी. तर येथे जर आपण पाहिलं की ZP असो किंवा DMR असो त्यामध्ये D फार्म किंवा B फार्म आणि काउन्सिल करिअर रजिस्ट्रेशन ही पात्रता दिलेली असते. पण या ESIC मध्ये फक्त B फार्मसी म्हणजे फार्मसी विषयामध्ये डिग्री झालेले उमेदवार हे या पदासाठी पात्र असतील. त्यामुळे D फार्म झालेले हे विद्यार्थी ESIC मधील औषध निर्माता या पदासाठी पात्र होणार नाहीत. येथे सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि या दोन्ही पदासाठी अनुभवाची कोणतीही अट नाही आहे. फक्त पात्रतेमध्ये थोडासा बदल केलेला आहे. अधिपरिचारिका या पदाच्या पात्रतेमध्ये 12वी आर्ट्स प्लस GNM झालेले हे पात्र होणार नाहीत. 12वी सायन्स प्लस GNM हे पात्र असतील. BSc नर्सिंग हे सुद्धा येथे पात्र असतील. आणि फार्मासिस्ट या पदासाठी फक्त औषध निर्माण विषयातील पदवी झालेले हेच विद्यार्थी पात्र असतील. आणि काउन्सिल करील रजिस्ट्रेशन दोन्ही भरतीसाठी हे अनिवार्य आहे. तर ह्या दोन मुख्य पदासाठी हे महत्त्वाचे बदल केलेले आहेत. सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आणि हे बदल फक्त सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत असलेल्या ESIC या विभागासाठीच आहेत, ज्याला राज्य कामगार विमा योजना असं म्हटलं जातं. हे बदल या पदासाठी केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.